संभाजी ब्रिगेड के राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट मनोज आखरे के जन्मदिवस निमित्त आयोजित सम्मान सोहला के कार्यक्रम में निरंतर कार्य करने वाले संस्था के कार्यकर्ता एवं लोकतंत्र के चौथे स्तंभ का गौरव सम्मान आयोजित किया गया। राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट मनोज आखरे का जन्मदिन 3 सितंबर को संभाजी ब्रिगेड द्वारा कार्यकर्ता सम्मान दिवस के रूप में मनाया जाता है। इस सम्मान समारोह में ठाणे वैभव के उप संपादक आनंद कामले, सामना के राजेश पोले, पुढ़ारी के दिलीप शिंदे, मुंबई चौकर वार्ता के संजय भालेराव, ईटीवी के मनोज देवकर, एबीपी माझा के अक्षय भाटकर, टीवी9 के गणेश थोरात, पुढ़ारी पेपर के निकेश शार्दुल, स्थानिक S9 चैनल के अनघा सुरगे, तालुम के चौथे कृषि के अमर राजभर का सम्मान किया गया। इस कार्यक्रम में श्री रेहान शेख कौसा तालुका महिला अध्यक्षा एवं कपिला शेखा मुब्रा विभाग महिला आघाड़ी के कार्याध्यक्ष पद पर नियुक्त किया गया। मराठा सेवा संघ के ठाणे जिला अध्यक्ष मंगेश आवले ने मंच को संबोधित किया। सभी संभाजी ब्रिगेड के अमित केरकर, ठाणे जिला अध्यक्ष चंद्रशेखर पवार, महिला आघाड़ी ठाणे जिला अध्यक्षा चारुशिला पाटिल, विभागीय उपाध्यक्ष जुनेद अंसारी, ठाणे जिला कार्याध्यक्ष प्रशांत गिरी, ठाणे महिला अध्यक्षा आरती रामटेक आदि गणमान्यों की उपस्थिति व्यासपीठ पर रही। लोगों को अपने साथ जोड़ा और देश हित में काम करने के लिए हमें उन्होंने निमंत्रण दिया और हम भागते हुए त्याची गरज काय? शहाजीराजे स्वराज्य संकल्पक, शहाजीराजे स्वराज्य संकल्पिका, राष्ट्रमाता बेळेवाडीमध्ये पुण्यातून महिलांसाठी शिक्षणासाठी शाळा काढली। चंद्रशेखर पवार यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर शिवाजी पाटील यांचं आजच्या कार्यक्रमात स्वागत करायचं। तथागत गौतम बुद्ध, संत नामदेव महाराज, राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, सर्व राष्ट्रमाता राष्ट्रकुल जास्तीत जास्त संभाजी ब्रिगेडचे नगरसेवक निवडून येण्यासाठीच काय तुम्ही हा इतिहास कार्यक्रम घेतलेला मला वाटते। सन्मान दिवस आयोजित केलेला आहे। तिथे ठाणे शहरातले खूप सारे पत्रकार इथे उपस्थित आहेत। त्या कार्यक्रमासाठी आमची योगेशजी पाटील असतील, चंद्रशेखर असेल, आमच्या सर्व विचारपीठावरती अमोल केरकर असेल, बाकीची सगळी मंडळी आहे, आमच्या भगिनी आहेत। आजचा हा दिवस आहे, हा माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांचा जन्मदिवस आहे। त्या निमित्त आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। 1990 रोजी मराठा सेवा संघाचा 4वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि विविध राजकीय घडामोडी, सामाजिक घडामोडी होत असताना तुम्हाला माहितीच असेल की ज्या वेळेला मराठा सेवा संघाचा अग्रेसर वरती हा जो वाढू वाढत वरती गगनाकडे जात होता, त्यावेळी विविध प्रकारच्या अडचणी आल्या। त्यावेळेला मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, आमचे जिजाऊ ब्रिगेड असेल, आमचे वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद असेल, नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज होते आणि इतका मोठा हा वृक्ष आमचा वाढत जात असताना ज्या ज्या वेळेला ह्या छोट्या मोठ्या आमच्या ज्या काही बातम्या असायच्या, त्या बातम्या ह्या तुमच्यासारख्या पत्रकारांनी त्यांना खूप मोठं स्वरूप देऊन आज आमचा हा मराठा सेवा संघ असो, संभाजी ब्रिगेड असो, हा एका नंबरवरती पोहोचवण्याचं काम केलं। त्याबद्दल प्रथमतः तुमच्या सर्वांचा मी तुमच्या सर्वांच्या नतमस्तपणे आभारी आहे। आणि हे सगळं करत असताना आमच्यासमोर डोळ्यासमोर येतो की पत्रकारांच्या प्रती आमची असलेली सद्भावना, कारण की आज आम्ही सत्तेत नसलो, उद्याचा येणारा सत्तेची आम्ही वाट बघत असलो तरी सुद्धा ह्या पत्रकारांना आम्ही काहीतरी द्यायला पाहिजे, ही जी बांधिलकी आम्ही जोपासलेली आहे, त्या बांधिलकीच्या रूपात आज आम्ही हा छोटेखानी कार्यक्रम केलेला आहे। मला वाटतं जास्त काय बोलणार नाही, जे बोलायचं होतं ते 2 मिनिटांमध्ये बोलून घेतलेलं आहे। तुम्हाला सर्वांना मिळणाऱ्या पुरस्काराबद्दल खूप खूप शुभेच्छा। पुढचं तुमचं सर्व आयुष्य आहे, तुमचं आरोग्य चांगलं आम्ही भरभराटीचं जाऊ आणि असंच तुम्ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या पाठीशी सदैव पाठीशी राहा अशी अपेक्षा बाळगतो मी थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। मनामध्ये ठेवली किंवा लक्षात ठेवली आणि पत्रकारांना गौरवित करतायत, त्याबद्दल ठाणे शहर पत्रकार संघाच्या वतीने मी संभाजी ब्रिगेडला खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। पत्रकारांना कोण वाली नसतं, मग त्यांचा घराचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, आपण पहिल्यांदा असं घेतो की ज्यांनी पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेताना मोफत 5 लाखांचा विमा जवळपास 100 पत्रकारांना मिळवून दिला।
3 वाजता चालू होईल, पण सकाळी 7 वाजता ते 3 वाजता असतात. किती वाजले फक्त नुसती काल नसतेच आपलं, पण कामही तेवढं करू जेव्हा आपण वाचलं. तुम्हाला आम्हा सर्वांचे उद्धार करते राजा शिवछत्रपती भारतीय राज्यघटनेत शिरोधार अन्यायाविरुद्ध लढण्याची ज्यांनी ताकद दिली ते या देशाचे उद्धार करते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर हा मानवांना मी वंदन करतो. सगळे जे माझे समाज बिघडचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना नमस्कार करतो. मित्रांनो, संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे ती अन्यायाविरुद्ध आणि रूढी परंपरा ज्या आहेत ब्राह्मणवाद्यांनी केलेल्या त्या विरुद्ध लढणारी संघटना आहे. बाबासाहेबांनी आम्हाला ते शिकवलंय, रूढी परंपरा जी आहे ब्राह्मणवाद्याची त्याविरुद्ध लढायचं. त्यातून आपल्या समाजाचा विकास होतो आणि ते विकास करण्याचं काम तुम्ही करता. तुम्ही जे काम करता तुम्ही डायरेक्टली अन्यायाविरुद्ध लढता. आम्ही फक्त पेरण लिहितो, आम्ही फक्त लिहिण्याचं काम करतो, त्यातून आम्ही अन्यायाला पडतो. तुम्ही अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर प्रत्येकी अनेक जण तुम्ही तुमच्यावरती केस होतात, तुम्हाला अनेक यांना सामना करावा लागतो. आमची परिस्थिती झाली त्याच्या सध्याच्या राजकीय ज्या जी सत्ता झाली किंवा हे आहे त्यामुळे आमच्या पत्रकारांची परिस्थिती तुझ्यासारखी व्हायला लागल्या. आमच्या देखील केस व्हायला लागल्या. आम्ही देखील आता आमच्यातले भरपूर लोकांना दबावमध्ये राहावं लागतंय. या देशात ज्या बाबासाहेबांनी संविधान दिले त्या संविधानाचा वापर ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. त्यामुळे तुमच्या आमच्यासारख्या ज्या संघटना आहेत ज्या अन्यायाविरुद्ध लढतात त्यांना रस्त्यावर उतरण्याचा वेळ दिले. आपण रस्त्यावर उतरूया. या जे अन्याय चालू आहेत जे अत्याचार होत असतील त्या ठिकाणी तुम्ही आणि आम्ही आपण सर्व सोबत त्या अन्यायाच्या विरुद्ध लढूया. आणि तुम्ही आमच्या या सर्व पत्रकार मित्र आहेत त्या सगळ्यांचा सन्मान केला. आम्ही दुर्लक्षित घटक आहोत. जरी आम्ही 14 स्तंभ असतो तरी आमची आता सध्याची परिस्थिती दुर्लक्षित आहे. अनेक आमचे पत्रकार जे निर्भीड आहेत त्यांना कधी कामून काढलं जातं राजकीय दबावापोटी, तर कधी विचारांमध्ये उभारण्याची पाळी येते. परंतु तुमच्यासाठी काही संघटना आहेत ज्या आमच्या लोकांना सन्मान करतात. त्यामुळे आम्हाला लढण्याची आणि झगडण्याची ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा त्याचं काम केलं त्याबद्दल संभाजी ब्रिगेडचं देशाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो पियेल तो उरबरल्याशिवाय राहणार नाही असं म्हणणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सर्व महापुरुषांना वंदन करतो. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो पियेल तो उरबरल्याशिवाय राहणार नाही. आणि गेले अनेक वर्ष हेच दूध पत्रकारितेच्या माध्यमातून पाजणाऱ्या माझे सर्व गुरुवर्य यांना देखील वंदन करतो. संभाजी